ए मारुती, ते आम्हाला थोडंसं हरभरा घेऊ देणार आहे. बाबू हरभरा घेशील ना, पण शांताराम की नाही तुला मालूम नाही. घेऊ देणार आहे मारुती दा, आपण बकरीच्या पाल्याखाली दाखवून घेऊ ना. घ्या आता हरभरा. आला आपला शांताराम. आता शिव्या देतो का मारतो काय माहिती. चैत्या तू आता काहीच न बोलू, मी हँडल करतो त्याला. काय चाललं म्हणलं? इकडे उघड चालले हरभऱ्याच्या वारातून. अरे शांताराम भाऊ आले का तुम्ही? तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. माहीत वाट पाहत होतो तुम्ही हरभरा चोराले. नाही हो शांताराम भाऊ, हरभरा कोण चोरलं? मग आलते का तुम्ही माझ्या वावरात? बकरीचा पाला न्यायला आलो होतो. म्हणलं चला शांताराम भाऊच्या वावरात चक्कर मारू. शांताराम भाऊ बरं झालं आम्ही आलो. किती वानेर आणले तुम्हाला मालूम आहे का? मरणाचे वानेर बसेल होते इथं. हरभरण्याचा त्यांना तुम्हाला गोड बोलून. आपल्यावर तो वानेर येत नाही दादा. आपलं नाव ऐकलं तर वानेर थरथर आलते. तुझी बायको ऐकते तो पाय ना. बायकोच्या पुढे तो आवाज नाही येत. वानेर घाबरून आली. बरं दाना आता घ्याना पाला कोण थांबली इथं? आता का काढून दिरू आली का माली? नाही म्हणलं आता काम नाही पडणार का? काम पडलं बरोबर आणणार मी तुम्हाला. बरं शांताराम भाऊ, मी काय म्हणतो, एक गोष्ट सांगते तुम्हाला, पण कोणाला सांगू नका बुवा. संध्याकाळी आपल्याला जरा 2-4 जणांचं पार्टीचं नियोजन होतं. तर मग संध्याकाळी या आपण शेकोटीवर शेकू. तिथं चर्चा करू. मग पार्टी असन तर दारू लागून भाऊ आपल्याला. पुन्हा आपण दारू पिलो ते आपल्या घरी विषय गेला पाहिजे. पिते बारकाले पोरं घेऊ नका. थांबणार तू त्या घरात पाहा ना कशी आग लावतो.